तर त्यांच्या अनुभवाचा एक फायदा मला नक्कीच झाला. आम्ही सोबत स्टेज शेअर केला आणि 4,000 किलोची जी भगर, एक मसाला भगर जी बनवली होती, ते पर्टिक्युलर जे वर्ष होतं ते मिलेट इयर म्हणून मोदीजींनी घोषित केलं होतं. नमस्कार, मी श्याम पवार ओव्हर टू यू मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतो. तो कधी शेफच्या भूमिकेत असतो, कधी न्यूट्रिशनिस्टच्या भूमिकेत असतो, कधी तो मॉडेल, क्रिकेटर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बिझनेसमनच्या भूमिकेत असतो. मी स्वागत करतो एसआर केटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शेफ श्री संदीप सोनार. नमस्कार शेफ संदीप सोनार. नमस्कार. ओव्हर टू यू मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला तुला विचारायला आवडेल की 2023 साली जागतिक कीर्तीचे शेफ यांनी नाशिकमध्ये जो मिलेटला प्रमोट करण्यासाठी मोठा इव्हेंट केला होता, तर त्यामध्ये तुझी भूमिका काय होती आणि तू कसा असोसिएट झाला? मला नक्कीच सांगायला आवडेल. आमचे जे मित्र आहेत मंदारजी जोशी यांचे विष्णू मनोहरांशी रिलेशन आहे आणि शेफ विष्णूजी मनोहर हे आदल्या दिवशी आम्हाला त्यांच्या घरी भेटले आणि आमचं इंट्रोडक्शन झालं एकमेकांशी. आणि योगायोग असा होता की नाशिकमध्येच तो त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता. जो 4,000 किलोची जी भगर बनवायची होती ती एका डेक्चीमध्ये, एका कढईमध्ये ती बनवायची होती. तर त्यांनी मला आवर्जून आमंत्रण दिलं आणि त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मदतीला तिथे हजर झालो. तर त्यांच्या अनुभवाचा एक फायदा मला नक्कीच झाला. आम्ही सोबत स्टेज शेअर केला आणि 4,000 किलोची जी भगर, एक मसाला भगर जी बनवली होती, ते पर्टिक्युलर जे वर्ष होतं ते मिलेट इयर म्हणून मोदीजींनी घोषित केलं होतं. आणि मिलेटची जी स्पेशालिटी आहे की फायबर्सचा इंटेक होणं गरजेचं आहे. आपल्या शरीराच्या पौष्टिकतेचा भाग म्हणून म्हणा किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक क्लीन ठेवण्यासाठी आपल्या बॉडीला फायबर्सची आवश्यकता असते. तर मोदीजींनी ते भारतात हे मिलेट इयर म्हणून घोषित केलं होतं की ज्याचं प्रामुख्याने भारतामध्ये, आपल्या देशामध्ये त्याचं कन्झम्पशन आणि प्रोडक्शन हे दोन्ही चांगल्या प्रमाणात होतं. तर त्या निमित्ताने हा एक इव्हेंट होता आणि 4,000 किलोची भगर जी एका डेक्चीमध्ये बनवून ती डिस्ट्रीब्यूट पण केली होती. लोकांनी त्याचा आस्वाद सुद्धा घेतला होता आणि त्यांच्या सोबत तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि खूप काही शिकायला.